नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी राजकुमार बाके. तर आजचा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं मार्केटिंग म्हणजे काय एक्झॅक्टली त्या कन्सेप्टबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर मार्केटिंग काय असतं हे सगळ्या उद्योजकांना माहिती आहे, पण कधी कधी काय होतं की माहिती असून सुद्धा बरेच उद्योजक चुका करत असतात आणि ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती व्हायला पाहिजे म्हणून आजचा हा सेशन आहे, व्हिडिओ आहे. तर काय होतं बरेच वेळेला माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करतोय. तर बऱ्याच वेळा मी बघतो की व्हॉट्सअपवर ना, व्हॉट्सअपचा ग्रुप झाला 100 200 300 400 जणांचा एक ग्रुप झाला ना, ग्रुपवर काही लोक असे उद्योजक असतात की पटपट पटपट पट ते पोस्ट टाकायला सुरुवात करतात. त्यांचं जे सर्व्हिस असेल, त्यांचं जे प्रॉडक्ट असेल, लगेच त्याचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतात अशा आशेने की माझं काहीतरी सेल व्हायला पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करता, अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळी सेल करण्याचा प्रयत्न करता, तुम्ही स्वतः एक उद्योजक म्हणून सामान्य ज्याला मार्केटिंग कळत नाही, सेल्स कळत नाही, त्यांनीही मला सांगा. आणि ज्यांना मार्केटिंग आणि सेल्स शिकलेले असतील किंवा ऑलरेडी 20 वर्षापासून, 15 वर्षापासून, 10 वर्षापासून त्यांनी ऍक्च्युली मार्केटमध्ये आहेत, अशा पद्धतीने तुम्ही मार्केटिंग केल्यावर तुमचा धंदा होतो का, तुमचा बिझनेस होतो का, तुमचं जे प्रॉडक्ट असेल प्रॉडक्टचा प्रॉपर सेल होतं का. जस्ट तुम्ही थोडं इमॅजिन करा, कल्पना करा आणि थोडं मागं जावा. आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी ह्या तुम्ही केलेल्या आहात, ह्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला यश मिळालंय का. एखाद्या कुठेतरी एकाने कॉल केलेही असेल तुम्हाला, जे ह्यूज मध्ये तुम्हाला करायचं होतं. अरे ग्रुपमध्ये 500 लोक आहेत, 500 मध्ये एक व्यक्ती फक्त इन्क्वायरी करतो आणि तोही घेत नाही, असंही होऊ शकतो. पॉसिबिलिटी असंही आहे. तर ग्रुपमध्ये कधीही ना तुम्ही अशा प्रकारे पटपट सपोज तुम्हाला कोणीतरी ग्रुपमध्ये माझ्यासारखे व्यक्ती असतो किंवा तुमचा एक मित्र असेल, ग्रुपमध्ये ऍड केले की अरे बरं झालं, चला माझं प्रॉडक्ट मी विकायला तयार. तुम्ही असं न करता काय करा, नॉर्मली बघा तुम्ही कधीही मार्केटिंग हे 80% असतं आणि 20% फक्त सेल असतं. लक्षात ठेवा, सेल्स करण्यासाठी जास्त तुम्हाला प्रयत्न करावा लागत नाही जर तुमचं मार्केटिंग एकदम पॉवरफुल असेल तर. मार्केटिंग पॉवरफुल करणे म्हणजे काय, यू हॅव टू ऍड व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला ना तुम्ही जे तुमच्या ग्रुपमध्ये असतील, मी फक्त व्हॉट्सअप ग्रुप बद्दल बोलतो बरं का, जे व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचे मित्र असतील, तुमच्या ग्रुपमध्ये कलिग्स असतील, त्यांना काय करा, तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करता का, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्यांच्या आयुष्यात व्हॅल्यू ऍड करणं म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट. डायरेक्टली कधीही तुमचा प्रोडक्ट पुश करण्याचा प्रयत्न करा. ओके, व्हॅल्यू क्रिएशन करण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट ऑफ ऑल कधीही तुम्ही तुमचा प्रॉडक्ट ना व्हॉट्सअपवर अजिबात टाकू नका, व्हॉट्सअपवर पुश करू नका, किंवा तुम्ही तुमचं सर्व्हिस व्हॉट्सअपवर डायरेक्टली पुश करण्याचा प्रयत्न करू नका. पहिल्यांदा काय करा, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. इंट्रोडक्शन करून झाल्यावर ना स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहेत. सपोज तुमचा एक पाण्याचा बॉटल आहे आणि त्याचा तुम्ही तुमचा प्रॉडक्ट आहे पाण्याचा बॉटल, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ. तर तुम्ही डायरेक्टली, आता कसे मार्केटमध्ये असे बरेच प्लेयर्स आहेत. ओके, आता 500 लोकांमध्ये तो तुमचाच कशाला घेईल, काहीतरी तुम्ही करायला पाहिजे ना. तर ते काय करायला पाहिजे, यू हॅव टू ऍड सम व्हॅल्यू. पहिल्यांदा काय करा, एखादा व्हिडिओ तुम्ही तयार करा. व्हिडिओ तयार करून तुम्ही टिप्स द्यायला सुरू करा पाण्याबद्दल. ओके, पाण्याबद्दल तुम्हाला जिथून नॉलेज भेटेल ते नॉलेज तुम्ही घ्या. बरंच नॉलेज तुम्हाला आजकाल इंटरनेटवर मिळून जाईल, गुगलवर तर तुम्हाला लगेच मिळेल. चॅट जीपीटीला जर तुम्ही एक प्रॉम्प्ट केलात ना, तुम्ही लगेच तुम्हाला माहिती मिळायला सुरुवात होईल. तर तुम्ही पाणी कुठलं पिऊ नये, कुठलं प्यायला पाहिजे, कोणाचं बॉडी कसं असतं, बॉडीचं थोडंसं स्टडी करा आणि त्यांनी कुठलं पाणी प्यायला पाहिजे. ओके, त्याच्यावर तुम्ही अवेअरनेससाठी काय करा, एखादा व्हिडिओ तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. मी तर म्हणतो कमीत कमी टिप्सचे ना 3 व्हिडिओ तुम्ही करायला पाहिजे. 2-2, 3-3 दिवसांनी तुम्ही जस्ट ग्रुपवर ते पुश करा. एक व्हिडिओ ह्या दिवशी, 2 दिवसानंतर दुसरा व्हिडिओ, अजून 4-5 दिवसानंतर एक व्हिडिओ, असं एक आठवडा झालं. तुम्ही टिप्स देताय फक्त. ओके, पाण्याबद्दल टिप्स देताय, पाण्याबद्दल ना लोकांना अवेअर करताय. ओके, त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना एज्युकेट करताय. ओके, त्याचं शिक्षण तुम्ही त्याला देताय, ट्रेनिंग देताय. ओके, लोक ऐकतात, बघतात, ज्यांना आवडेल त्यांनी बघतो आणि त्यांनी तुम्हाला करतो. राईट, म्हणजे त्याला बरं वाटलं, तुमच्याबद्दल थोडंसं रिस्पेक्ट तुम्ही गेन केलात, तुमच्याबद्दल रिस्पेक्ट त्याचं वाढलं. दुसरी गोष्ट, तुम्ही ना एखादा व्यक्ती पाणी पितो, कुठलं तरी पाणी पितो सपोज, आणि पाणी पिल्यावर ना त्याला एखादा रोग होतो किंवा डायरिया वगैरे होत असतात, किंवा त्याला लूज मोशन लागतंय किंवा पोट फुगतंय पाण्यामुळं बरेच आजार आजकाल म्हणजे आलेले आहेत. तर तुम्ही त्या आजाराबद्दल इन्फॉर्मेशन काढा. पाणी पिल्यामुळे कुठले कुठले आजार होऊ शकतात. ओके,
हे सगळ्या गोष्टीबद्दल ना तुम्ही अवेअर करायला सुरुवात करा. ओके, त्यांना एज्युकेट करायला सुरुवात करा. असे एक 2-3 व्हिडिओ तुम्ही टाका आणि लोकांना एक पाण्याबद्दल अवेअरनेस क्रिएट होतोय आणि तुमच्याबद्दल रिस्पेक्ट क्रिएट होतोय. हे रिस्पेक्ट आणि अवेअरनेस ओके पॅरलली चालायला सुरुवात करतात. हे तुम्ही आठवडा करा, काय हरकत आहे. हे एक आठवडा करा तुम्ही डायरेक्टली पुश करण्याऐवजी. हे तुम्ही त्याने एज्युकेट केला, त्यांना रिस्पेक्ट क्रिएट झालं आणि ह्या व्यक्तीकडे काहीतरी आहे. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड समोरच्यांचं बदलून जातं. लास्ट काय करा, तुमच्याकडे जे पाण्याचं बॉटल आहे त्या पाण्याच्या बॉटलमध्ये काय काय फीचर्स आहेत, ते पाणी पिल्यावर काय काय फायदा होतो, तुमच्या पाण्याचं ब्रँड नेम न सांगता तुम्ही फक्त त्याचे बेनिफिट सांगायला सुरुवात करा. हे आजार असेल तर अशा प्रकारचे पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या प्रॉडक्टमध्ये जे जे फीचर्स किंवा तुमचं प्रॉडक्ट पिल्यावर तुमचं पाणी पिल्यावर ना काय काय त्यांना फायदे होऊ शकतं ना, ते फायदे गिनायला सुरुवात करा तुम्ही. असे 2 ते 3 व्हिडिओ करा. असे 3 आठवडे झाल्यावर ओके 3 आठवडे बेनिफिट्स तुम्ही त्यांना सांगायला सुरुवात करा. 3 आठवडे झाल्यावर ना तुम्ही त्याच्यानंतर तुमचा प्रॉडक्ट तुम्ही पुश करू शकता. तुमचा प्रॉडक्ट पुश करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, पहिल्यांदा त्यांना सांगायला पाहिजे की असं असं मला पाण्याबद्दल एवढं म्हणजे इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे आणि खरंच पाणी पिल्यामुळे बरेच रोग कमी होऊ शकतात. 90% प्रॉब्लेम्स आज ना पाण्यामुळेच क्रिएट झालेले आहेत. त्यामुळं तुम्ही सांगू शकता हे आमचं ब्रँड आहे, राईट. आमच्या ब्रँडमध्ये हे सगळे, हे आमच्या ब्रँडचं पाणी तुम्ही पिलात तर हे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. परत तुम्ही त्याच्यावर परतदा ते फीचर्स असतील तुमचे ते फायदे असतील. ब्रँड म्हणजे तुमचा पाण्याचा बॉटल जसं हे ऑक्सिग्रँड आहे ओके, हे घेऊन तुम्ही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकता आणि तुम्ही पुश करू शकता. ओके, लोकांना ज्यावेळी तुम्ही एज्युकेट करताना त्यावेळी तुम्हाला लोक ऐकतील, त्यावेळी तुमचा ट्रस्ट गेन होतो. ओके, तुमचा एकदा ट्रस्ट गेन झाला ना, लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतात. लोक पहिल्यांदा ना, कस्टमर पहिल्यांदा तुमच्यावर विश्वास ठेवतो, मग तो प्रॉडक्टवर विश्वास ठेवतोय. त्यामुळे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हॅल्यू क्रिएट करू शकता आणि तुमचा प्रॉडक्ट तुम्ही प्रॉपरली पुशअप करू शकता. व्हॉट्सअपवर म्हणतो मी, कारण व्हॉट्सअपवर आजकाल मी सुद्धा बऱ्याच ग्रुपमध्ये असल्यामुळे मला हे प्रत्येक वेळा प्रश्न पडतोय की हे असं डायरेक्टली असं का पुश करतायत, राईट. असं न करता काही व्हिडिओ करून 1-2-3 आठवडे तुम्ही पेशन्सली जर ह्या ऍक्टिव्हिटी केलात ना, तुम्ही खूप म्हणजे विदाउट एनी कॉस्ट तुम्ही मार्केटिंग करू शकता खूप इफेक्टिव्हली. हा, आणि एंडला एक गोष्ट होऊ शकते बरं का, की काही लोक असतात, अरे बापरे हा ह्याच्यासाठी करत होता का तू, मला वाटलंच होतं हा नंतर काहीतरी विकणार आहे. असे काही लोक असतात. ओके, असायलाही पाहिजे. ओके, तुमच्यावर टीका करणारे काही लोक असायलाही पाहिजे. ते असतातच. 100% कोणीही तुमचा प्रॉडक्ट घेणार नाही ही मानसिकता तुम्ही बाळगून चाला. ओके, अदरवाईज कॅटेगरी डेव्हलप झाली नसते. सो असे काही लोक असतात. मग त्यांचं काय करायचं, तुम्ही एकच काम करू शकता, त्यांना दुर्लक्ष करू शकता. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. ओके, त्याला तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुमच्या प्रॉडक्टवर तुम्ही फोकस करा. सगळ्यांचं माइंडसेट सेम नसतं आणि काही लोक तुमचं प्रॉडक्ट घेतील, काही लोक घेणार नाहीत, काही लोक तुमच्यावर क्रिटिसाइज करतीलही, टीका करतीलही. स्पष्ट त्यांना दुर्लक्ष करा आणि अशा पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करू शकता. म्हणजे आपल्याला काय करायचंय की जवळजवळ किती 80% आपल्याला मार्केटिंग करायचंय. तुम्ही जर अशा प्रकारे 3 आठवडे जर तुम्ही लोकांना एज्युकेट करत गेलात ना, ऑटोमॅटिकली लोक अवेअर होतील आणि लोकांना तुमच्यावर ट्रस्ट वाढेल. तुम्ही लोकांना एज्युकेट केल्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज मिळेल आणि पाण्याबद्दल विशेष नॉलेज तुम्हाला मिळेल. तुम्हाला सांगतो ओके, जसं की एखादा झुरळाचा प्रॉडक्ट, जर झुरळ मारण्याचं प्रॉडक्ट जर तुम्ही घेऊन आलात, झुरळ मारू शकतो आमचं प्रॉडक्ट, हे झाला फायदा झाला, ठीक आहे. तुम्हाला न्यू मार्केटमध्ये असाल तर तुम्ही झुरळ आणि झुरळाबद्दलची इन्फॉर्मेशन, झुरळाची हिस्ट्री, झुरळ कुठून घाण आणतो ओके घरात आणि त्याच्या पायाने येत आहे ना, आणि झुरळ येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, ते उबदार ठिकाणी झुरळना ऍक्च्युअली ते म्हणजे त्यांचं डेव्हलपमेंट होतं. ते एकदमच सगळे येतात बरं का. आपल्याला असं वाटतं नाही एकच झुरळ असेल, असं नाही, ते एकदम येतात. ओके, मग त्याच्याबद्दल मग तुम्ही त्याचा प्रोडक्ट तुम्ही पिच करू शकता. प्रत्येक गोष्ट इव्हन ढेकणाचं असेल तुमचं. ओके, मी ह्या सिंपल गोष्टी का सांगतोय, सपोज तुम्हाला मार्केटमध्ये नवीन यायचं असेल तर तुम्हाला त्याचं हिस्ट्री, त्याच्याबद्दल माहिती, आणि हे खूप लोकांना आयडियाचं नसतं. झुरळ एवढंच दिसतंय पण झुरळाबद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही वाचलात ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल की
झुरळ म्हणजे एक्झॅक्टली काय प्रकार आहे आणि त्याचा प्रॉडक्ट तुम्ही नंतर पिच करू शकता, ओके, पुश करू शकता. व्हॉट्सअपवर डायरेक्टली मेसेज करणाऱ्या माझ्या उद्योजक मित्रांना एकच विनंती आहे, पहिल्यांदा लोकांना तुम्ही एज्युकेट करा, त्यांना टिप्स द्या, त्यांना ट्रेनिंग द्या, ट्रस्ट बिल्ड करा आणि ऑटोमॅटिकली तुमचा प्रॉडक्ट ना ऍक्च्युअली स्केल करायला सुरुवात करतो. सो उद्योजक मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. परत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येईन.